हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 38 ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई, जो बोटनेक मध्ये आहे। म्हणजे फ्रंट याचा डीप नेक आहे आणि बॅक बोट नेक आहे। अशा प्रकारचे ब्लाउज बनवायला बऱ्याच जणांना अवघड वाटतं व्यवस्थित कटिंग माहिती नसल्यामुळे, पण खूप डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये कटिंग शिलाई दाखवलेली आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच इथून पुढे छान छान व्हिडिओ पाहत राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। म्हणजे काय, नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास आहे, ड्रेस क्लास आहे, नऊवारीसाठी क्लास आहे। तुम्हाला जर ऑनलाईन क्लास करायचे असतील, परफेक्ट बनायचं असेल, कुठल्याही साईजचे ब्लाउज तुम्हाला न चुकता शिवायचे असतील, फिनिशिंग सुधारायचं असेल आणि इतर जे काही तुम्हाला गोष्टी असतील, जसं की क्लास केलेला आहे पण ब्लाउज व्यवस्थित येत नाही, फिटिंग व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग चांगलं येत नाही, किती जरी शिवले तरी चुकतातच, असं काय काय होत असेल तर नक्कीच बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास जॉईन करा, ज्याची आता ऑफर चालू आहे फक्त 999 रुपये। लाईफ टाइम ऍक्सेस आहे। क्लास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि माझा लाईफ टाइम तुम्हाला सपोर्ट राहतो। त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करू शकता, घर बसल्या शिकू शकता आणि छान असा इन्कम चालू करू शकता, जो आपण घरात बसून करतो। तर नक्कीच तुम्हाला याच्यापेक्षा जास्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन आहे। तुम्हाला प्रश्न पडतो की मॅडम तुम्ही क्लास कसं देणार, व्हिडिओ पाठवणार का, लिंक पाठवणार का? तर प्राजक्ता फॅशन डिझायनर ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा, कारण पूर्ण सगळे जे काही क्लासेस आहेत ते ऍप्लिकेशन मध्ये आहेत। मला तुम्हाला कुठल्याही लिंक वगैरे पाठवायला लागत नाही। लाईफ टाइम ऍक्सेस मिळतो, म्हणजे क्लास तुम्ही कितीही वेळा बघा, क्लास तुमचा डिलीट होणार नाहीये किंवा काही प्रॉब्लेम येणार नाहीये। लाईफ टाइम ऍक्सेस आहे, तुम्ही कितीही वेळा बघू शकता, कितीही दिवस प्रॅक्टिस करू शकता। आता ऍडमिशन घेतलं, पुढच्या महिन्यात क्लास करायचा असेल तरीही चालून जातं, कारण लाईफ टाइम आहे। तर नक्कीच जॉईन करू शकता तुम्ही। चला तर आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी ब्लाउज पीस आणि कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे। या ब्लाउजची कटिंग मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवरती दाखवते, पण तुम्हाला जर अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही सेम याच पद्धतीने पेपर कटिंग करू शकता आणि नंतर कपड्यावरचं कटिंग केलं तरीही चालेल। तर अस्तर इथे घेतलेलं आहे। अस्तरची घडी बघा आपल्याला डबल फोल्ड येत असते, तर याला काय करायचं आहे, आपल्याला 4 फोल्ड करायचे, कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकत्र कटिंग करायचं आहे। तर उंचीप्रमाणे मी याला फोल्ड करते, कारण हा जो ब्लाउज आहे ना तो 15 इंच उंचीचा तयार करायचा आहे, म्हणजे मला 17 इंच उंची याची फोल्ड करून घ्यावी लागेल। तर मी अशा प्रकारे हे अस्तर जे आहे ते 17 इंचवरती फोल्ड करते। 17 इंच का? कारण बघा 15 इंचचा ब्लाउज तयार करायचा आहे, तर बॅक पार्टमध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन लागेल, पण फ्रंट पार्टमध्ये 2 इंच लागते। तर ते का, कशासाठी ते पुढे पुढे मी क्लिअर करतेच। तर अशा प्रकारे ते मी ही घडी घालून घेतलेली आहे। जे काही खाली शिल्लक राहिलेलं अस्तर आहे ना ते मी कट करून घेतलं। आता काय करायचं आहे, आपल्या याच्यावरती माप टाकायची आहेत। तर पहिलं माप टाकायचं आहे पूर्ण उंची अधिक 1 इंच, म्हणजे 15 अधिक 1 16। टोटल 17 इंचाचं अस्तर कटिंग केलेलं आहे, त्यामुळे खाली मार्किंग करायची गरज नाही। अशा प्रकारे 15 अधिक 1 बरोबर किती झाले, 16 इंच। अतिशय सुंदर प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये छान फिनिशिंगमध्ये ब्लाउज कसा शिवायचा हे दाखवणार आहे 38 साईजचा। तर इथली मी लाईन अशी मार्क करून घेतली। आता यानंतर शोल्डर घ्यायचे आहे, तर शोल्डर घेतलेले आहेत याचे 8 इंच। आता तुम्ही म्हणाल एवढे 8 इंच खूप जास्त होतील, तर जेवढे बॉडीचे शोल्डर असतात त्याचा निम्मा भाग प्लस अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं असतं। आणि त्यानंतर मुंडा उंची घेतलेली आहे याची 7.5 इंच। बघा साईज प्रमाणेच माप घ्यावे लागतात आपल्याला। त्यानंतर इथे आडवी लाईन अशी मार्किंग करून घ्यायची आहे। इथे आपल्याला फोल्ड बाजूकडून 7.5 इंच वरती मार्किंग करून ही लाईन अशी इकडे जोडून टाकायची। बघा अशा प्रकारे शोल्डर आहेत 8 इंच आणि आता या लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूजिंग घ्यायचा आहे, म्हणजे 9.5 अधिक 1 10.5। तर 10.5 इथं मी मार्किंग करून घेतलं। त्यानंतर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, तुम्ही 2 पण ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच, त्यानंतर 1 इंच टक्स रुंदीसाठी मार्जिन, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे हे अर्धा इंच थोडं जास्त घेते मी करेक्शनसाठी। त्यानंतर बघा आपल्याला इथं ह्या लाईन ज्या आहेत त्याच्या जोडून घ्यायच्या आहेत। याच्या पुढे मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि कमरेमध्ये टक्स रुंदीचं मार्जिन वाढवायचं। जेवढा टक्स आपण कट करणार त्याच मापाचं इकडे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, तर ते झालेलं आहे टोटल 2 इंच अशा प्रकारे। आता बघा मी इथे ही सरळ लाईन अशी मार्क करून घेते।
आता आपलं हे सगळं मार्किंग झालेलं आहे, पण मुंड्याचा आकार द्यायचा आहे. कोपऱ्यातून 1.5 इंचाचा पाठीमागचा आकार येतो, तर तो एकच देऊन घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार आपण कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर कटिंग करतो, तर त्याचं मार्किंग पण इथे करायची गरज नाही आहे. फक्त कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून पाठीमागचा आकार आपल्याला घ्यायचा आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग शिलाई दाखवते. तुम्हाला जर परफेक्ट सगळ्या साईजसाठी ब्लाऊज शिकायचे असतील तर नक्की तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास माझा जॉईन करू शकता. ड्रेस क्लाससुद्धा आहे, नऊवारी साडी क्लास आहे. सगळ्या माहिती जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सॲपला मिळेल. मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. अशा प्रकारे बघा दोन्ही पार्ट सेपरेट केले. आता पहिलं काम करायचं, बॅक पार्टमधून जे काही फ्रंटला वाढवलेलं होता कपडा तो सगळा कट करून काढायचा. बघा मी कट करून घेतलेला आहे. आता बॅक साईडला ठेवायचा आणि इथं आता फ्रंटची आपल्याला मापं जी आहेत ते टाकायला सुरुवात करायची. ठीक आहे. तर बघा इथे मी मार्किंग करत आहे 16 इंचावरती अशा प्रकारे, आणि खाली जे राहिलेलं 1 इंच आहे ते आहे आपलं एक्स्ट्रा मार्जिन. ठीक आहे. ते एक्स्ट्रा आहे, ते कशासाठी आहे, ते करेक्शनसाठी. ते तुम्हाला पुढे कळेलच. ते पण कटिंग करायचं आहे, पण आत्ताच नाही कटिंग करायचं. इथे बघा गळा रुंदी 3.5 इंच ठेवलेली आहे, कारण हा फ्रंट डीप आहे आणि बॅक बोटनेक आहे. 3.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि गळ्याची उंची 7.5 इंच ठेवली आहे, म्हणजे 7 इंचाचा याचा गळा तयार होणार आहे. गळ्याची उंची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याचा बॉक्स तयार करून घेणार आहे आणि याच्यामध्ये गोलाईचा शेप देणार आहे. तर अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथं आडवा टक्स घ्यायचा आहे. तर इथं मी 4 इंचावरती मार्किंग करते आणि लाईनपासून वरती 4 इंचावरती मार्किंग करते, खालच्या लाईनपासून वरती, आणि प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर मुंड्याच्या बाजूकडे असं छान हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच इथे टक्स रुंदी घ्यायची आहे, ही पण आपल्याला याच्यामध्ये मॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 इंच टक्स रुंदी याची कट करणार आहे. तर 2 इंचावरती मार्किंग करून मस्त असा प्रिन्सेस कटचा शेप आपल्याला खाली मॅच करून घ्यायचा आहे. तर बघा खूप छान पद्धतीने कटोरीचा शेप आलेला आहे. उभी कटोरी अजिबात काढायची नाही, ब्लाऊज फिटिंगला चांगला बसत नाही. त्यानंतर आता जे काही आपण मार्किंग केलेलं त्या प्रकारे कटिंग करायचं. गळ्याचं कटिंग केलेलं आहे मी. आता इथे टक्स कट करायचे राहिलेत, ते पण कटिंग करायचे आहेत. फ्रंट हुक ब्लाऊज आहे म्हणून फोल्ड आहे, तो पण कट केला. बघा इकडे अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता खाली जे तुम्हाला 1 इंच जास्त दिसत आहे ना, ते करेक्शन आत्ता करायचं नाही, ते नंतर करायचं आहे. तुम्हाला पुढे शिलाई करताना सगळे जे काही तुमचे पडलेले प्रश्न आहेत ते सगळे क्लिअर होतील. हे सगळे पार्ट आता आपल्याला ठेवायचे आहेत आपल्या मेन कपड्यावरती आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायच्यात. म्हणजेच अर्धा इंच का अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त, म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला ते बरं पडतं. एकदम कटाकटी कटिंग केलं तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं ते, म्हणून अर्धा इंच जास्त ठेवायचा. कपडा समजा दोरे वगैरे निघाले तर कापड जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा ते कमी होणार नाही. ठीक आहे. बघा मी कटोऱ्यात थोडंसं कापड मला खूपच हे कमी पडत होतं, म्हणून मी जसं बसेल तसे पार्ट बसवून घेतलेले आहेत. अजून बाहीचं कटिंग केलेलं नाही आहे. ते हे सगळे पार्ट कट झाल्यावरती कपडा किती शिल्लक राहिला याप्रमाणे उंची बनवायची आहे त्याची, म्हणून मी हे तिन्ही पार्ट कट केले आणि कपडा माझ्याकडे पूर्ण उंचीचा तयार राहिलेला आहे. म्हणजे जेवढी मला बाही काढायची होती ना तेवढाच कपडा माझ्याकडे शिल्लक आहे. तर इथं अस्तर घेतलेला आहे. अस्तरला मी 4 फोल्ड केलेला आहे. आता आपल्याला इथे घडी लागणार आहे 10 इंचाची. ठीक आहे. आणि उंची तयार करायची आहे 11 इंच. तर मार्किंग होणार आहे याचं 12 इंचवरती. तुम्हाला जी काही उंची तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी ॲड करा आणि अशा प्रकारे लाईन मार्किंग करून घ्या. त्यानंतर बघा घडी याची 10 इंचाची घेतलेली आहे मी. ठीक आहे. आणि इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार पण देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचाचा गोलाईचा शेप देत. इथे बाहीचा दंडघेर आहे, जसं की आता याचा 5.5 आहे. 5.5 प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. तुमचं जे काही दंडघेर असेल तो घ्या, शिलाई मार्जिन ॲड करा. इथे आपल्याला ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे या प्रकारे. यानंतर केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहीची कटिंग करून घ्यायची. पुढच्या मुंड्याचं कटिंग आत्ताच करायचं नाही, ज्यावेळेस आपण त्याला मेन कपडा जोडू त्यानंतरच त्याचं करेक्शन करताना पुढच्या मुंड्याची गोलाई कटिंग करायची. ते सोपं पडतं. आता बघा ह्याच्यासाठी पण मेन कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बाहीचं कटिंग झालेलं आहे. अस्तरवरती एवढा कपडा माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे, तर याच्यावरती मी बाही बसवून साईडने एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट करून घेते.
एकदम कटाकटी बाही बसलेली आहे, अजिबात कपडा जास्त शिल्लक नव्हता. तरीही मी अगोदर बाकीचे पार्ट कट करून घेतले आणि किती कपडा उरतो त्यावरून मी उंची किती काढायची हे ठरवणार होते. तर मला जेवढी पाहिजे तेवढी मिळालेली आहे उंची. 12 इंच उंची कट केली म्हणजे 11 इंच उंची याची तयार होईल. ठीक आहे. आता बघा हे सगळे पार्ट आपले कटिंग झालेले आहेत. लगेचच मी तुम्हाला याची शिलाईसुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. शिलाई करताना कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे असतात तर आपला ब्लाऊज छान परफेक्ट फिटिंगचा बनतो हे तुम्हाला समजेल. ओके. आता बघा मी अगोदर बाही तयार करायला घेतलेली आहे आणि मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे अस्तर ठेवून खाली बॉटमला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करते अशा प्रकारे. त्यानंतर हे अस्तर आहे ते पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा दुसरी पण सेम अशीच तयार करून घेणार आहे मी. तुम्हाला एक तयार करून दाखवते. छान फिनिशिंगमध्ये तुम्हाला शिलाई करायची आहे. अस्तर कापड एकत्र व्यवस्थित जॉईंट करायचे, तिरकं व्हायला नको, दोन्ही कपडा लूज राहायला नको. व्यवस्थित हात फिरवून अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे साईडने. त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा. बघा माझी दुसरी पण बाही सेम याच प्रकारे तयार झाली आहे. आता आपल्याला याचं करेक्शन करायचं आहे, म्हणजे उंची दोन्हीची सेम करायची आणि लगेचच मुंड्याची गोलाई देऊन घ्यायची. त्याच्यासाठी बाही कशी ठेवली बघा, दोन्हीची सरळ बाजू कपड्याची आत आहे आणि बाहेरच्या बाजूकडे अस्तर आहे दोन्हीचं. अशाच प्रकारे ठेवून तुम्हाला पण हे करायचं आहे. जिथे गोलाई कट केली तिथे मार्किंग करून ठेवा, म्हणजे बाही बसवताना आपल्याला चेक करावं लागत नाही, डायरेक्ट बसवू शकतो. त्यानंतर एक एक बाही अशी फोल्ड करून फिटिंगच्या बाजूकडे उंची सेम करायची आहे. सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. आकार थोडा वाकडा तिकडा दिसत असेल, कमी वाटत असेल पुढच्या गोलाईचा आकार, तर ते पण करेक्शन लगेचच करून बाही साईडला ठेवून द्यायची, म्हणजे डायरेक्ट बाही बसवायच्या टायमाला ती आपण बसवू शकतो, परत चेकिंग करायची गरज नाही. आता लगेचच पाठीमागचा भाग घेतलेला आहे. इथं मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, त्याच्यावरती गळ्याचं मार्किंग करते. 11 इंच उंची याची मी मार्किंग केलेली आहे आणि गळारुंदी किती आहे आपली 3.5 इंच. 3.5 इंचाचा इथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वरचा जो बोटनेकचा आहे तो 3 इंचावरती मार्किंग केलेला आहे मी उंचीला. आणि आपल्याला असा इकडे डॉट काढून घ्यायचा. आता हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा पसरट किंवा उभट कसाही आकार देऊ शकता. याच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही आकार घेऊ शकता जो तुम्हाला पाहिजे तो. मी अशा प्रकारे घेतलेला आहे. त्यानंतर बाहेरून लगेचच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा पेपर मार्किंग करून घ्यायचा आहे. हाच पेपर आपल्याला बाहेरच्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचा. याला उलटा करायचा. उलटा केल्याच्या नंतर हे मार्किंग तुम्हाला बघा इथे पुसटसं दिसत आहे, तर ते लगेचच डार्क करून घ्यायचं आहे या प्रकारे. बघा इथे हे मी मार्किंग डार्क करून घेतलं. हे डार्क केल्याच्या नंतर सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि पेपर आतून कटिंग करायचा नाही, आपण डायरेक्ट बसवणार आहे. यामुळे गळ्याची उंची गळ्याची रुंदी परफेक्ट येते. आकार जसा मार्किंग केला आहे तसाच बनतो. त्यानंतर बघा अस्तरला सुद्धा सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. या अस्तरवरती आपल्याला इथे सेंटर लाईन मॅच करून व्यवस्थित पेपर सेट करून घ्यायचा आहे आणि मध्यात एक शिलाई देऊन पूर्ण पेपरवरती साईडने शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे हा जो पेपर आहे ना तो अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपण हा डायरेक्ट गळा बनवतोय एक्स्ट्रा अस्तरचा वापर न करता. तर अशा गळे आपण बनवू शकतो, पण जेव्हा कपडा आपला चांगला जाड असेल, ट्रान्सपरंट नसेल तर. आता आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे. मेन कपडा म्हणजे सरळ ठेवायचा आणि सरळ कपड्यावरती तो अस्तरचा भाग ठेवायचा. याचा पेपर वरती येईल अशा प्रकारे. आणि आता जे आपण मार्किंग केलेलं आहे ना गळ्याच्या आकाराचं, बरोबर अगदी त्याच मार्किंगवरून आपल्याला शिलाई द्यायची आहे. त्याच्यावरूनच मशीन आपल्याला अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा जे मार्किंग आहे अगदी त्या मार्किंगवरून जसं तुमचा आता टाका येणार आहे ना तसाच गळ्याचा आकारसुद्धा येणार आहे. त्यामुळे शिलाई देताना काळजीपूर्वक द्या. मेन शिलाई आहे ही. पूर्ण गळ्यावरती शिलाई देऊन घेतल्याच्या नंतर याचा आतील भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. बघा मी कसा कट करते. थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे अर्धा इंच तरी मार्जिन ठेवून तुम्ही हे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करून झाल्यानंतर आकार आपला गोलाईमध्ये आहे पूर्ण, तर पूर्ण आकारामध्ये असे कट द्यायचे आहेत. हे कट दिल्यामुळे गळ्याचा आकार व्यवस्थित पलटी होतो आणि प्रॉपर फिनिशिंग येतं त्याने. फक्त शिलाई कट नाही झाली पाहिजे आणि टोकावरती अजिबात जास्त कपडा ठेवू नका. पूर्णपणे तो कटिंग करून कमी करा, म्हणजे त्याचे टोक आहेत ते प्रॉपर निघतील. आता मी याला छान असं पलटी करून घेते
त्यानंतर पूर्ण अस्तरवरती शिलाई करून एक्स्ट्राचा त्याचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर इथं फिनिशिंगची शिलाई देऊन घेत आहे मी. आता तुम्हाला जर ही फिनिशिंगची शिलाई नको असेल तर तुम्ही इस्त्रीने याला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्या. आणि लेस लावायची असेल तर लेस लावू शकता, पायपिंग करायचं असेल पायपिंग करू शकता, किंवा तुम्हाला याला प्लेन ठेवायचं असेल, कुठलाही लेस नको पायपिंग नको तर तुम्ही प्लेन ठेवू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. मी याला छान असं दोरी पायपिंग करणार आहे. तर ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही, पण नक्कीच एखाद्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन. ठीक आहे. अगोदर पूर्ण असा गळा बनवायचा आहे. या गळ्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही शेप इथे काढू शकता. बघा पूर्ण इथं आपल्याला द्यायची आहे अस्तरला शिलाई. त्यानंतर त्याचा एक्स्ट्रा कपडा सगळा कटिंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊजचं कटिंग शिलाई कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुमचा जर ब्लाऊज समजा कुठे चुकत असेल, काही मिस होत असेल तर ते तुम्हाला इथे क्लिअर होईल. व्हिडिओ अपलोड झाला तर त्याची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत असते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे बघा मी एक्स्ट्राचा छान फिनिशिंगमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे. आता सध्या फिनिशिंगला खूप महत्त्व आहे. फक्त ब्लाऊज शिवून उपयोग नाही, तर तो छान परफेक्ट असा झाला पाहिजे. तर नक्कीच मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला फिनिशिंगसाठी सुद्धा टिप्स सांगत असते. आता बघा आपल्याला टक्स घ्यायचे आहे. तर कमरेचा सेंटर काढला मी आणि सेंटरपर्यंत साईड पार्ट फोल्ड केला. 4.5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी या साईजचा इथे टक्स घेतलेला आहे. अशाच प्रमाणे दुसऱ्या बाजूचा पण घ्यायचा आहे, म्हणजे टक्स आपले समांतर येतात. तर बघा इथे पण असंच हे मार्किंग करून आपल्याला उंचीचं शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही टक्स समांतर झाले की आता काय करायचं आहे, याला फोल्ड करायचं आणि कमरेमध्ये क्रॉस कटिंग करायचं आहे. जे की टक्स घेतल्यामुळे तो आकार बिघडतो, तर तो सरळ करण्यासाठी हे कटिंग करायचं. यामुळे उंचीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. हे जे काही कटिंग होत आहे ते फिटिंगच्या साईडला होत आहे, उंचीमध्ये होत नाही, पण एकदम छान फिनिशिंग येतं. कमर आहे ते एका रेषेमध्ये बनते. लगेचच अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि इथं कमरपट्टी बसवून घ्यायची, म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला कमरपट्टी बसवायची आहे. ठीक आहे. पट्टी मी फोल्ड घेतली. तुम्ही सिंगल पट्टीचा वापर इथं करू शकता. पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून एक याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. बघा चॅनलवरती आणखी भरपूर सारे ब्लाऊज आहेत, प्रत्येक साईजमध्ये आहेत. डीप नेक आहे, बोट नेक आहे, नेटचे आहेत आणि सगळ्या साईजमध्ये आहेत. वन टक्स आहे. तर तुम्ही इतर व्हिडिओ बघून सुद्धा छान असे ब्लाऊज बनवू शकता. आणि आत्ताच नुकतीच सुरुवात केली असेल तर नक्कीच तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास माझा जॉईन करून छान असे ब्लाऊज शिकू शकता. एक घरात बसून छान तुमचा व्यवसाय चालू करू शकता. तर जॉईन करायचं असेल, तुम्हाला जास्त काही माहिती पाहिजे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स देते. तर बघा इथं कटोरीला अस्तर लावून घेतलेलं आहे. असंच मी ह्या पार्टला पण अस्तर लावून घेते आणि त्यानंतर लगेच कटोरी जॉईंट करून आपण पुढचा ब्लाऊज कंप्लीट करूयात. आता ह्याचं अस्तर जोडलेलं दाखवलेलं नाही मी, विनाकारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे, पण इतर व्हिडिओमध्ये मी अस्तरसुद्धा जोडून ब्लाऊज दाखवलेले आहेत. आता कटोरी जोडत आहे. बघा मुंढ्याच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे. अजिबात पार्ट कुठलाही ओढायचा नाही. हलक्या हाताने जसा त्याचा शेप आहे त्याचप्रमाणे त्याला बसवायचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल एक्स्ट्रा झालेलं काय करायचं, तर ते करेक्शनसाठी ऑलरेडी आपण ते उंचीमध्ये जास्त ठेवलेलं आहे, कारण ते कटिंग करून काढायचं आहे आपल्याला. जेवढं त्याला गरजेचं आहे त्या शेपवरती ते बसतं, बाकीचं राहिलेलं ते आपण कटिंग करून काढतो. तर पुढे पुढे समजेल आता तुम्हाला. अगोदर दोन्ही बाजूकडच्या मुंढ्याच्या बाजूकडून कटोरी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन जॉईंट करून घ्यायचे आहेत. डबल शिलाई करायची आहे त्याच्यावरती. आता बघा दोन्ही जॉईंट झाल्याच्या नंतर मी अशा प्रकारे ह्याला एकत्र मिळवून ठेवलं. तुम्हाला आठवत असेल तर बघा पुढच्या मुंड्याची गोलाई आपण अजून कटिंग केलेली नव्हती. मी काय म्हटलं होतं, कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर गोलाई कट करायची, तर ती आत्ता करत आहे. अशा प्रकारे करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला गळ्याचं पायपिंग करायचं आहे. तर तुम्ही पट्टी गोट करू शकता, पायपिंग करू शकता. मी याचं दोरी गोट म्हणजे करत आहे, जे की मी आधीच बनवून ठेवलेलं आहे. फक्त इथं बसवून दाखवते तुम्हाला. बघा हे दोरी गोट आहे हा, आणि याला अशा प्रकारे ठेवून सिंगल दाबचा वापर करून बसवलं जातं आणि याचं खरंच फिनिशिंग खूप छान दिसतं. मी इतर व्हिडिओमध्ये साधा गोट पण कसा करतात ते पण दाखवलेलं आहे. भरपूर असे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सिंपल दाखवलेलं आहे.
तर अशा प्रकारे करायचं नसेल तर तुम्ही सिंपल पण याला करू शकता. आता गोठ हा आतल्या बाजूकडे करायचा आहे, म्हणजे त्याची पट्टी, आणि साईडनं एक शिलाई द्यायची आहे. आता या शिलाईचं अंतर असतं 1.5 इंच, जे की 1 दाब एवढं असतं, म्हणजे 1 दाब एवढी साईज त्याची. हे फिनिशिंगसाठी शिलाई द्यायचीच आहे आपल्याला कंपल्सरी. मी एका बाजूकडचा लावलेला आहे, असाच दुसऱ्या बाजूकडचा लावून घेते. बघा दोन्ही बाजूकडचा गोट माझा छान असा लावून झाला आहे. आता फ्रंट पार्ट आपला उंचीमध्ये किती एक्स्ट्रा आहे तर तो खालचा थोडासा कट करून घेतलेला आहे मी. प्रॉपर करेक्शन केलेलं नाही आहे. हुकपट्टी आईपट्टी लावल्याच्या नंतर करायचं. बघा इथं मी हुकपट्टी बसवते, तर 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी ही शिलाई दिली. त्यानंतर पट्टी पूर्णपणे आतल्या बाजूकडे अशी फोल्ड केली आणि वरून एक शिलाई देत आहे. आता ही वरून शिलाई बरेच जण काय करतात तर खूप अंतर सोडतात. तेवढं सोडायचं नाही, फक्त अर्धा इंचाचा गॅप ठेवून शिलाई द्यायची, म्हणजे तो ब्लाऊज दिसायला छान दिसतो. आता इथे आईपट्टी लावते. मी नेहमी सांगते आईपट्टीसाठी मेन कपडा वापरा, पण आज माझ्याकडे कपडा शिल्लक नाही आहे. ऑलरेडी जॉईंट देऊन मी हा ब्लाऊज बनवते आहे. उंची जास्त आहे, बाही मोठी आहे त्यामुळे. पण तुमच्याकडे मेन कपडा असेल तर तुम्ही नक्कीच मेन कपड्याची आईपट्टी बनवा. मी तर अस्तरची लावलेली आहे आणि मार्जिन पट्ट्यांसाठी घेतलेलं आहे फक्त 1.5 इंचाचं. आता ह्या दोन्ही एकत्र अशा मॅच करून ठेवायच्यात आणि किती कमी जास्त आहे ते उंचीमध्ये कटिंग करून घ्यायचे. अजून कटोरीची उंची कट केलेली नाही आहे, तर ते बॅक पार्ट मॅच करून करायची असते. जसं की आता बघा मी याचे शोल्डर जॉईंट करून घेते. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहेत दोन्ही बाजूकडे. मी अजून कमरपट्टी फ्रंटला लावलेली नाही आहे, कारण उंचीचं करेक्शन आपण केलेलं नाही. ते शोल्डर जॉईंट करून मग आपण करेक्शन करून घ्यायचं आणि कमरपट्टी लावायची. स्टेप बाय स्टेप सगळा ब्लाऊज दाखवते, त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा. आता शोल्डरचं करेक्शन करायचं आहे. दोन्ही बाजूकडचं शोल्डर आपल्याला सेम करायचे. बऱ्याचदा आपण सेम कटिंग करत असतो, पण असं काय होतं शोल्डर जोडताना कमी जास्त होतं. ते कपड्याच्या सूतवरती पण असतं, आपलं बसवण्यामध्ये कमी जास्त झालेलं असतं, त्यामुळे हे होतं. तर हे करेक्शन करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकडे सेम. त्याच्यानंतर आता मुंड्याच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे असे पार्ट मिळवून ठेवायचे आणि मार्किंग करायचं आहे. जिथपर्यंत आलं तिथपर्यंत मार्किंग करायचे. बघा इकडे पण मी सेम असंच करते. मुंड्याच्या बाजूकडून एकदम व्यवस्थित पकडायचं आणि खाली किती कपडा जास्त आहे तर तिथपर्यंत मार्किंग करायचं. आता हे दोन्ही एकत्र घ्यायचे असे. आता जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली अर्धा इंच सोडायचं. ते अर्धा इंच कशासाठी, कारण आपल्याला पट्टी बसवायची आहे. पट्टीसाठी आपण अर्धा इंच मार्जिन घेतो, तर ते अर्धा इंच ठेवायचं आणि त्याच्या खाली जे काही राहत आहे शिल्लक ते असं क्रॉसमध्ये कटिंग करायचं. म्हणजे फ्रंटची जी कमर आहे ना ती आपली एका रेषेमध्ये तयार होते. आणि या कटिंगमुळे काय होतं, बऱ्याचदा प्रिन्सेस कट ब्लाऊज छातीवरती उचलला जातो, तर तो प्रॉब्लेम ह्या ब्लाऊजमध्ये अजिबात येणार नाही. एकदम परफेक्ट फिटिंगला मागून पडून ब्लाऊज बसणार, पफ प्रॉपर येणार. तर तुम्ही नक्कीच या प्रकारे ट्राय करू शकता. हे करेक्शन झाल्याच्या नंतरच आपल्याला कमरपट्टी बसवायची आहे. बघा दोन्ही बाजूकडच्या पट्ट्या मी सेम याच प्रकारे बसवणार आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये पट्टी बसवायची आहे. यानंतरचा ब्लाऊज तुम्हाला कुठला बघायला आवडेल, कुठल्या साईजमध्ये बघायला आवडेल, तुम्ही मेसेज करून सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येत असतात चॅनलवरती आणि बरेचसे अपलोड आहेत. कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस कट, बोटनेक, छान अशा डिझाईनमध्ये. आता बघा एकदा फायनल हुक आणि आईपट्टीची उंची इथं चेक करायची. इथं जर काही कमी जास्त वाटलं तर ते आत्ताच करेक्शन आपण करून घेऊ शकतो. ब्लाऊज पूर्ण झाला म्हणजे पट्टी लावून झाली की परत मग ते काढायचं, शिलाई टाकायचं, शिलाई ते खूप अवघड होतं. त्यामुळे पट्टी बसवतानाच फायनल एकदा चेकिंग करायचं आणि मग पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे झालेलं आहे इथं पट्टी बसवून. त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे अशी फोल्ड करायची, याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची. हुक आणि आईपट्टी बसवून झालेली आहे छान प्रकारे. आता आपल्याला मुंड्याच्या बाजूकडे खालून वरच्या बाजूकडे असे पार्ट मिळवून ठेवायचा, कारण बाही बसवायची आहे. तर इथं कमी जास्त जे काही माप आपल्याला झालेलं असतं तर ते आपल्याला करेक्ट करून घ्यायचं. जास्त काही फरक नसतो, पण चेक करणं आपलं काम आहे, नाहीतर फिटिंग करताना मग प्रॉब्लेम येतात. आता लगेचच याची बाही बसवायची. तर बाही बसवताना चेक करून घ्यायचं बाहीचा पुढचा मुंडा तो बरोबर फ्रंट पार्टला ठेवलेला आहे का, आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. बाही बसवताना बिलकुल तुम्ही कुठलाही पार्ट ओढणार नाही. हलक्या हाताने
जेवढी बसते तेवढी सगळी बाही बसवायची आणि जी काही शिल्लक राहते ती क्रॉसमध्ये कटिंग करायची. जास्त नाही, अर्धा इंच शिल्लक राहते, पण कमी पडत नाही हे फिक्स आहे. आणि कमी नाही पडली पाहिजे, कमी पडल्यावरती ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात. पण आपण ऑलरेडी जास्त घडी घेतलेली असते त्यामुळे ती जास्त होते. जेवढी गरजेची आहे तेवढी बसते आणि राहिलेली आपण कट करून काढतो. तर मी एक बाही बसवून दाखवते, अशीच तुम्ही दुसरी बसवून घ्या. आणि बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे एक्स्ट्रा बाहीचं. मी दाखवते तुम्हाला. इथे बघा थोडीशी जास्त झालेली आहे, अशी क्रॉसमध्ये कट करायची. आता हे झाल्याच्या नंतर लगेच ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, कमरेचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. मी आधी कटिंग करून घेते बाहीतलं एक्स्ट्रा कपडा. कमरेला फोल्ड करायचं, सेंटर मार्किंग करायचा. सेंटर मार्किंग झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हुकपट्टी त्या सेंटरपाशी ठेवायची आणि इकडे साईडला जे काही कमी जास्त कपडा असेल तर तो क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचा आहे चेस्टपर्यंत आणि अशी एक शिलाई द्यायची आहे. ठीक आहे, एकदम साईडने द्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो काही बाहेर आलेला आहे तो असं कट करून काढायचा आहे. या प्रकारे इकडे पण सेम असंच करायचं आहे. दोन्ही बाजूकडे बघा छान असा ब्लाऊज जॉईंट करायचा, यामुळे फिनिशिंग चांगलं दिसतं ब्लाऊजचं आतमध्ये. सरळ बाजूकडून शिलाई करून नंतर त्याला उलटा करून एक साईडनं शिलाई द्यायची आणि मग ब्लाऊज फिटिंग करायचा. आणि एक लक्षात घ्या, आपलं ब्लाऊजचं फिटिंग हे सरळच यायला पाहिजे, जे की बऱ्याच जणांचं येत नाही. तर अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग शिलाई करा, खूप छान ब्लाऊज होतील. आता इथे बघा ब्लाऊज मी उलटा केलेला आहे आणि दोन्ही बाजूकडे एक एक आधी शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर फिटिंगची मापं टाकते. क्लासबद्दल तुम्हाला डिटेल माहिती घ्यायची असेल तर कमेंटमध्ये विचारण्यापेक्षा डायरेक्ट व्हॉट्सॲपला मेसेज करा. आणि प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आहे आणि ॲप्लिकेशनमध्येच क्लास आहे, तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ओके, डाउनलोड करून घ्या, लॉग इन करा आणि तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. येत नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन. कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच, छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, पण फिटिंग करताना करायचं आहे 10.5 इंचवरती, हे विसरायचं नाही. इथे पण 5.5 इंच बाहीचा दंडघेर. अशा प्रकारे तिन्ही मापं घ्यायची आहेत. आणि बघा इथे तुमच्या लक्षात आलं का, आपलं जे फिटिंग आहे ते अगदी सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. ओके, असंच तुमचंही येणार आहे. या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केलात तर. मार्किंगवरून एक शिलाई द्यायची, त्याच्या साईडला एक्स्ट्रा आणखी 2 किंवा 3 शिलाई द्यायच्या. त्याचं अंतर फक्त 5 इंच ठेवायचं आहे. आणि समजा 1 इंच लूजिंगमध्ये जर ब्लाऊज कस्टमरला किंवा तुम्हाला लूज झाला तर एक शिलाई तुम्ही देऊन फिटिंग करून घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त काहीच करावं लागत नाही. बघा अशा प्रकारे इकडे पण 10.5 वरती छाती, 8 इंचावरती कंबर आणि 5.5 इंचावरती दंडघेर असे तिन्ही पॉईंट घेतले. तिन्ही पॉईंट जॉईंट केले एका रेषेमध्ये. या बाजूकडचं सुद्धा आपलं फिटिंग आलेलं आहे आणि याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे व्हिडिओ नवीन अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके, अशा प्रकारे बघा आपला ब्लाऊज हा फायनल झालेला आहे. आता फक्त राहिलेले आहेत याचे नॉट लावणं, तर ते मी लावून घेईन. अशा प्रकारे हा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. पूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवते, कारण असं बऱ्याचदा होतं की कटिंग सापडलं तर स्टिचिंग सापडत नाही, स्टिचिंग सापडलं तर कटिंग सापडत नाही आणि तुम्ही कन्फ्यूज होता. म्हणून व्हिडिओ मोठे होतात माझे. पण माझा प्रयत्न हाच असतो की तुमचा वेळ वाया जायला नको, एकाच ठिकाणी तुम्हाला कटिंग शिलाई सगळं काही मिळावं. म्हणून मी असे व्हिडिओ अपलोड करत असते पूर्ण ब्लाऊजचे. फायनल ब्लाऊज आपला झालेला आहे आणि पूर्ण पायपिंग करून घेतलेलं आहे मी याला, दोरी पायपिंग, जे की या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही, पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. प्रॉपर पफ, एकदम परफेक्ट असा गळा, छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला पण असे छान ब्लाऊज शिकायचे असतील तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करा. धन्यवाद.